महायुती सरकारमधले तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर आता आणखी 3 मंत्री आणि 1 आमदार अडचणीत येण्याची शक्यता आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या रडारवर हे 3ही मंत्री आणि 1 आमदार आहेत। या मंत्री आणि आमदाराची हकालपट्टी करावी अशी मागणी करत अंजली दमानियांनी आता अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे। पाहूयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। दमानियांच्या टार्गेटवर 3 मंत्री, एका आमदाराच्या हकालपट्टीची मागणी। दमानियांच्या आरोपांनी राजकारण तापलं। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महायुती सरकारमधील थेट 3 मंत्री आणि एका आमदाराची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। महायुती सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री, एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात ते कथितपणे नोटांनी भरलेल्या बॅगसह दिसले। त्यांच्यावर आरोप आहे पैसा आला कुठून आणि पैशांच्या अफरातफरीचा विरोधकांना संशय आहे। दुसरे आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम। मुंबईच्या कांदिवलीमधील सावली डान्स बारचं लायसन्स त्यांच्या आईच्या नावावर असल्याचा दावा आहे। त्यांच्यावर आरोप आहे डान्स बारवर बंदी असताना गृहराज्यमंत्री असूनही घरच्या व्यक्तीच्या नावावर बार आहे। पुढचे मंत्री आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। विधानसभेच्या कामकाजादरम्यान मोबाईलवर ऑनलाईन जुगार खेळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। सभागृहातील शिस्तभंग आणि जनतेसमोर अपरोक्ष वर्तन असे त्यांच्यावर आरोप आहे। अंजली दमानिया बघा, त्या सामाजिक कार्यकर्ता आहेत, ठीक आहे, त्यांना माझी बाजू आता कदाचित माझे पत्रकार परिषदेमध्ये काही डॉक्युमेंट मी त्यांना देखील पाठवून देईन। कशा पद्धतीने आरोप चुकीचे आहेत, कशा पद्धतीने माझी इन्व्हॉल्वमेंट हे त्यांना देखील मी पाठवून देईन। तर मी अतिशय जवळनं ओळखतो, त्या अतिशय प्रामाणिक आहेत, त्यांच्याकडे मी सगळे माझे डॉक्युमेंट पाठवून देईन। मला विश्वास आहे की त्या योग्य बाजू घेतील। हे आहेत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड। त्यांनी आमदार निवासामधील कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या कामगाराला बॉक्सिंग स्टाईल मारहाण केली होती। त्यावरून अंजली दमानिया यांनी संजय गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। अशा गुंड प्रवृत्तीचे जितके लोक असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे। त्यांना पक्षात प्रत्येक पक्षाने अशा लोकांना काढून टाकलं पाहिजे असंच मी मानते। आणि आताच्या घटनेला झालेले ते सगळे जे सेक्शन्स आहेत ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत। दुखापत करणे, अटेम्प्ट टू मर्डर सारखे गुन्हे जर एखाद्या व्यक्तीवर असले आणि त्याला अजून पोलीस जर अटक करत असतील तर हे अतिशय धक्कादायक। अंजली दमानियांनी विकेट काढलेले नेते कोणते आहेत तेही आपण पाहूया। संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा। भोसरी जमीन प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांचं मंत्रिपद गेलं। अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला। अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांमुळे अनेक मोठे नेते अडचणीत आले होते। काही नेत्यांना तर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला। आता महायुती सरकारचे 3 मंत्री आणि 1 आमदार अंजली दमानियांच्या रडारवर आहे। त्यामुळे त्यावरून आता राजकारण चांगलंच तापणार आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।